तर पाहून घ्या आजचे फायनलिस्ट. तर आता कुठं पोहोचलो आपण, आदासा. इथचं पूर्ण दर्शन तुम्हाला आता करून आणतो. हे बघू शकता आपल्यासोबत कोण आहे, नवीन ब्लॉगर अपने साथ. तो इनको भी आज पूरा घुमा लाता हूँ. तो अभी आप देखो यार, 4 जानेवारी 2026. तर भाई आपली सुरुवात झाली. अजून आपल्याला कुठं कुठं जायचं पूर्ण पाहायलाच भेटेल तुम्हाला. तो काय जाना अभी, बस मंदिर में चलते हैं. चलो गाइस अभी मंदिर जाते हैं, दर्शन करते. पर पूरा आपको दिखाते इसी ब्लॉग में. तो यहाँ पे हमने अपनी गाड़ी भी पार्क की है. मित्रांनो हा आहे मंदिरमध्ये जाण्याचा रस्ता. हे आहे यज्ञ मंदिर. नवीन मित्रांनो 1 जानेवारीला जेवढा रश मित्रांनो बघू शकता इथे पूर्ण स्टँडवर आपण आपले जुते चप्पल ठेवलंय. इथंच तुम्ही जुते चप्पल स्टँड होऊ शकता, बघू शकता. तर मित्रांनो इथे बघू शकता, हे बघू शकता आजची गर्दी. आता कसं वाटवलं गर्दी एवढी आहे. हा 2 तास किंवा 1 तास लागेल. तर गाईज पूर्ण गर्दी बघू शकता, 1 तास लागेल दर्शनाला कमीत कमी. म्हणजे आपल्याला निघाले किती वाजता, आपण 4 वाजता. आणि अजून तिथून आम्हाला समोर बी जायचं, कुठं जायचं ते बी तुम्हाला बिलकुल व्हिडिओ पाहायलाच भेटत. चला या. गर्दी आहे गाईज. तर मित्रांनो आम्ही आता दर्शन वगैरे केले. अंदर फोटोग्राफी बंद होती म्हणून हे बघू शकता. तिथून आलो, इथे अंदर मस्त दर्शन केले बाप्पाचे. आणि पूर्ण क्लिअर दिसत आहे. एवढा मोठा परिसर आहे का बस. तिथून आम्ही दर्शन लागलो तर इथे येऊन पर्यंत पूर्ण दर्शन केले. आता बघू शकता मंदिर. बघू शकता इकडे बिलकुल उद्यान बी आहे लहान पोरांसाठी. लहानचं उद्यान आहे पण आपण जाऊन नाही राहिलो. ही गोष्ट आहे. ते बघू शकता इकडे तुम्हाला समोरचं बी दाखवतो. गाईज या इकडे, एकदम चांगला पॉईंट हा. बघून घ्या समोर मंदिर आणि इकडे हा पॉईंट. आणि समोर मस्त लेक पण आहे बहुतेक, शायद झूम करून दाखवून देऊ शकतो. ते बघू शकता. तर भाई एवढं चांगलं इथं म्हणजे वातावरण आहे का एकदम जंबर. आणि फोटोशूट व्हायला तर पहिले आहे इथं. प्रत्येक ठिकाणी कपल पॉईंट पण दिसून राहिलं भाई. जे पाहून माणसाच्या मनाला इथं लागते का असं वाटते का बाईच नाही. पण आपण कुठं आहे. तर हे बघू शकता इथं मस्त शेड आहे बसासाठी. जर तुम्ही फॅमिलीसोबत आले तर जेवण बी करू शकता इथं. एवढी चांगली जागा आहे. आणि आता तुम्हाला इथं हलका टूर तर दिला जा आपण. तर बघू आता कुठं जा. आगे आऊँ क्या मैं घूम के. दर्शन झाल्यानंतर भाविकांनी मुख्य मंदिर परिसर ताबडतोब रिकामा करावा. दर्शन झाल्यानंतर भाविकांनी ताबडतोब रिकामा करावा. गाडी आपण इकडून आणली. महिलांनी सोन्यासारख्या दागिन्याची जबाबदारी, भाविकांनी मौल्यवान साहित्याची जबाबदारी, भाविकांनी ताबडतोब रिकामा करावा. महिलांनी सोन्यासारख्या दागिन्याची जबाबदारी, भाविकांनी मौल्यवान. तर मित्रांनो आम्ही आता आलो बिलकुल ह्या लहानशा बालोद्यान पार्कमध्ये. इथं 20 रुपये तिकीट आहे. ठीक मंदिरच्या साईडलाच लागून आहे. हे बघू शकता इथचं व्ह्यू काही असा आहे. मस्त बिलकुल इथं फोटोशूट करू शकता तुम्ही. तर
चला अजून दाखवत तुम्हाला इथचं लोकेशन वगैरे. हे बघून घ्या लहान पोरं पूर्ण इथं बिलकुल एकदम जबरदस्त त्याच्यासाठी खेळासाठी स्पॉट आहे. आणि समोर येऊ शकता, बघू शकता इकडे दुर्गा मातेचं मंदिर आहे. तर इथं दर्शन करायचं. हे बघू शकता मस्त फवारे चालू आहे इथं पाण्याचे. आणि त्याच्यात आता व्ह्यू चांगला एक नंबर माणसाचा मस्त. आता तर पाहून घ्या, दाखवत तुम्हाला पूर्ण. नवीन लोक काही सुधरत नाही, म्हणजे नाही जे आहे ते आहे. मस्त रात्री नाईट आता मग इथं हलके हलके लाईट सुरू होऊन गेले एक नंबर बिलकुल. लाईट सुरू एकदम जबरदस्त दिसेल बाई, खतरनाक. चला अजून राहिले तुला बाकी मंदिरवर फिरू. हे बघू शकता इकडे अजून त्र्यंबकेश्वर मंदिर पण आहे. इकडे अजून कालभैरव मंदिर आणि आणखी पूर्ण मंदिर आहे इकडे. बघून घ्या अजून काम सुरूच आहे इथं. तर तिथे लिहिलं आहे बोर्डावर बाहेरूनच दर्शन करावे, जे आपण बाहेरूनच करत आहे. आणि बघू एक चांगली गोष्ट मित्रांनो, खरंच तुम्हाला बघू शकता समोर फोटो पॉईंट. हे बघू शकता बिलकुल इथं वॉटर फाउंटेनचा शो आहे मागे आपल्या. आणि हा शो बघू शकता इकडे पूर्ण लोक इथं बसला आहे. फोटो पॉईंट बनला आहे. फोटो पॉईंट इथं फोटो काढू शकतो, लोक फोटो काढतात. चांगली प्लेस आहे. आणि जे पण आहे बाकी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून आणतो आणखी. चला मग इथून जायचं होतं तर इकडे फोटो सुरू आहे. म्हणजे इथं तुम्ही पूर्ण दर्शन वगैरे एक नंबर करू शकता. तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालं. आता बूट फक्त आपले बूट स्टँड इथं बिलकुल चप्पल बूट जे ठेवलं आपलं ते घालून घेतो पटकन. आणि इथूनच आलो होतो बाई. इकडे बघून घ्या ब्लड कॅम्प बी सुरू आहे. कोणाला डोनेट करायचं असेल ब्लड तर देऊ शकता इथे. हे बघून घ्या बिलकुल मंदिरच्या साईडनेच आहे. आता कोणी इथं ब्लड डोनेट तर नाही करत, आपण ज्याला करून तो ते करू शकता. तो गाइस ये देखो ये पार्ट से आगे, ये देखो इन्होंने अपनी जगह छोड़ दी यार. देखो आधा सा पहुंच चुके अभी. आपको यहाँ पर आकर कैसा लगा? अब बताओ एक बार. यहाँ आकर इतनी सुंदर लग रहा है, इतनी सुंदर लग रहा है कि हमको पारासिंगा से अच्छा रोज अप डाउन करते क्या? रोज अप डाउन तो कितने का दे रहे आप? अरे नहीं, एक पाव कर दो ना, ज़्यादा दे दो. मिरची कम दो. तो गाइस ये देखो ढोकला दो. तर मित्रांनो हे दादा आपल्या पाडसे गावच्या मंदिरात येत होते. आता यांनी आधासा पकडला बघू शकता बिलकुल. फेमस कर देंगे. अरे भैया ऐसा फेमस मत करो मेरे को. पिण्याची पाण्याची व्यवस्था पण एक नंबर आहे. आणि एकदम शुगर पाणी आहे फिल्टर लावून पूर्ण. आता बाकी समोर जाऊन बघू शकता समोर ॲड बाई खतरनाक. दर्शन डन. असं वाटत आहे दर्शन करू सुकून वाटत. गाईज आम्ही दर्शन केलं बघू शकता मागे मंदिर आहे आमच्या. असं वाटत आहे तुम्हाला दर्शन करून एवढं होतं. खूप छान सुकून वाटत आहे. हे बघू शकता बिलकुल समोरून. आणि ही इथं लाईव्ह. तर गाईज आता आम्ही चाललो काही पोटपूजा करायच्या व्यवस्थेत बिलकुल. कारण की एवढं फिरलो आता शेवटी जेवण करावंच लागते काही ना काही. बरोबर आहे ना? बघून घ्या बिलकुल ह्या माणूसवर थांबून इकडे आहे चौपाटी. चौपाटी आहे काटोलची इथं आली. हा बघून घ्या पूर्ण इथं स्टॉल लागला आहे जेवणाचा. काही पूर्ण जे पाहिजे तुम्हाला पूर्ण इथं अरेंजमेंट आहे एकदम. म्हणजे हे तर नवीन प्रकारचं पाहू शकतो बाई इथं. एवढं चांगलं आहे. हे पाहू शकता इथं फ्रूट वगैरे भेटत आहे. तर बाई आता आम्ही इथं भजे खातो स्पेशल गरमागरम. पाऊस राहिला चांगलं वाटते अजून. हा हलकासा. हे देखो गरमागरम कांदा भजिया पाहू शकता. कच्चा चिवडा बी इथं बनवून भेटते बिलकुल बाकायदा. 30 रुपये प्लेट आहे. तुम्ही या काकूकडे येऊन घेऊन जाऊ शकता एक नंबर. साईडले भजे, इकडे कच्चा चिवडा. जेवढा आपल्या पार्ट शेंग आहे तेवढा आता माहीत नाही इथं काय टेस्ट आहे. बघू आपण ट्राय करू. आपल्या पार्ट शेंग आणि पूर्ण चेंज आहे बनवायची पद्धत. देखो यार एक आदमी दो इस पे भिड़ गए. अभी मैं क्या कर सकते हैं. यहाँ पर कच्चा चिवड़ा हमारे
कांदा भजिया भी है, तो आओ आओ यार खाने में, क्योंकि आप घूमने को नहीं जाते तो खाने को तो आ सकते हो हमारे साथ, तो ज़रूर आओ यार गाइस। तो गाइस अभी हम जा रहे हैं घर, चलो बैठते हैं और चलते हैं। तो गाइस अभी हमको जाना है घर, दोनों आए थे, दोनों जा रहे हैं घर, देखते हैं कितना फन लगता है, क्योंकि अब बजे 6 और हमको पहुंचना है काटोल यहाँ से 60 किलोमीटर, तो भाई कितना टाइम लगेगा देखते हैं। चलो वैसे आपको कितना लगे कमेंट में बताना, टाइम लगेगा तो चलो चांगला वाटते ठीक है ही नहीं जाता। गाइस यहाँ पर पहला ब्रेक हो गया चाय का, अभी जाना तो है काटोल, लेकिन देखो चाय बहुत देर से हम चला रहा है, गाड़ी चला रहा आदमी, कभी चाय पीता हूँ अच्छे से और फिर चलानी है गाड़ी। तो गाइस अभी देखो सस्ते वाला नशा कर रहा मैगी का, ये देखो